कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये भव्य पासिंग आउट परेड पार पडली. आधुनिक तंत्रज्ञानासाठी सज्ज नवे एव्हिएटर्स भारतीय लष्करात दाखल झाले. मंगळवार 2 जून रोजी भव्य पासिंग आउट परेड उत्साहात पार पडली. या परेडचे अध्यक्षस्थान जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ आर्मी ट्रेनिंग कमांडंट लेफ्टनंट जनरल देवेंद्र शर्मा यांनी भूषवलं. या समारंभात विविध लष्करी एव्हिएशन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कॉम्बॅट आर्मी एव्हिएटर्स कोर्स, आर्मी हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर्स कोर्स, रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट इन्स्ट्रक्टर तसेच कंबाइंडिंग इंटरनल पायलट अँड ऑब्झर्व्हर कोर्समधील अधिकाऱ्यांचा एकत्रित पासिंग आउट समाविष्ट होता. या उपक्रमातून एकात्मिक प्रशिक्षण पद्धतीत झालेली प्रगती आणि व्यावसायिक प्रशिक्षणातील समन्वय अधोरेखित झाला. प्रशिक्षणादरम्यान अधिकाऱ्यांनी सैद्धांतिक अध्यापन, आधुनिक सिम्युलेशन मॉड्यूल्स आणि कठीण प्रत्यक्ष उड्डाण सराव पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी हेलिकॉप्टरवर RPAS पायलट म्हणून पात्रता मिळवली. परेडमधील प्रमुख आकर्षण ठरलेले एक्झरसाइज एव्हिएशन शक्ती विशेष लक्षवेधी ठरले. या सरावातून हेलिकॉप्टर, RPAS ड्रोन, तोफखाना, पायदळ आणि रणगाडा दल यांचा संयुक्त वापर सादर करण्यात आला. आधुनिक युद्धातील बहुआयामी रणनीतीचं हे प्रभावी दर्शन होतं. समारंभात बोलताना लेफ्टनंट जनरल देवेंद्र शर्मा यांनी नवोदित अधिकाऱ्यांचं अभिनंदन करताना भविष्यातील युद्धामध्ये कॉम्बॅट एव्हिएटर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं सांगितलं. त्यांनी मानवरहित प्रणाली, अचूक तंत्रज्ञान आणि आधुनिक रेकी यंत्रांमुळे युद्धपद्धतीत होत असलेल्या बदलांचा उल्लेख केला. तसेच हेलिकॉप्टर्सची रणांगणातील वाहतूक, अग्निशक्ती आणि आपत्कालीन बचाव कार्यातील भूमिका आजही महत्त्वाचं असल्याचं नमूद केलं. भारतीय लष्कर आधुनिक आणि तंत्रज्ञान सज्ज बनविण्याच्या दिशेने मोठं परिवर्तन सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मॅन आणि अनमॅन प्रणालीच्या वाढत्या समन्वयामुळे भविष्यातील युद्ध अधिक प्रभावी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. CAATS आणि RPAS ऑपरेशन्स कॉम्बॅट एअर मॅन्युव्हर्स क्षेत्रात सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून केलेल्या प्रगतीचं त्यांनी कौतुक केलं. नवीन पात्र ठरलेले एव्हिएटर्स हे भारताच्या हवाई युद्ध क्षमता मजबूत करणारे अग्रदूत असल्याचं सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे, उच्च व्यावसायिक मूल्ये जपण्याचे आणि मिशन सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचं आवाहन केलंय. यावेळी कमांडंट, प्रशिक्षक, देखभाल पथक आणि प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कार्याचंही विशेष कौतुक करण्यात आलं. खुशी और डर की बात है कॉम्बैट आर्मी एविएशन ट्रेनिंग स्कूल में हमारे 59 ग्रेजुएशन किया. इसमें से तकरीबन 25 ऑफिसर्स ने अपने विंग्स लिए हैं फ्लाइंग ट्रेनिंग. इसके अलावा आर्मी हेलीकॉप्टर इंस्ट्रक्टर कोर्स, बेसिक RPA और RPA QFI कोर्स में भी ग्रेजुएशन किया. नाउ इनकी ग्रेजुएशन सेरेमनी हमें ये दर्शाती है इंडियन आर्मी कैसे अपने ऑफिसर्स बैटलफील्ड के लिए या ऑपरेशंस के लिए लेस तरीके से. स्टार 24 फास्ट न्यूज साठी भैयासाहेब कटारे, देवळाली कॅम्प, नाशिक.